कॅनडामधील वेळ कधी पुढे कधी मागे? कॅनडातील 65% काळ आपण चुकीच्या वेळेवर जगतोय? होय, डे लाईट सेव्हिंग टाईममुळे 238 दिवस आपलं घड्याळ बदललेलं असतं. मग DST म्हणजे नक्की काय? मार्चच्या दुसऱ्या रविवारी अर्थातच येणाऱ्या 9 मार्चच्या रविवारी पहाटे 2 वाजता आपलं घड्याळ 1 तास पुढे जाणार आहे. तर नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी अर्थातच 2 नोव्हेंबर रविवारी पहाटे 2 वाजता घड्याळ 1 तास मागे जाईल. मग DST करण्यामागचं काय कारण आहे? चला तर जाणून घेऊया त्यामागचा इतिहास. 1784 मध्ये बेंजामिन फ्रँकलिननी सुचवलं की सूर्यप्रकाशाचा जास्ती वापर करा आणि विजेची बचत करा. पण महायुद्धाच्या वेळी 1916 मध्ये जर्मनीने प्रथमच DST लागू केला. ते करण्यामागे त्यांना इंधन बचत करणं हा एक प्रमुख उद्देश होता. तर कॅनडामध्ये 1908 मध्ये पहिल्यांदा DST सुरू झाला आणि हळूहळू तो अनेक भागांमध्येही लागू करण्यात आला. आश्चर्याचं म्हणजे कॅनडामध्ये सगळीकडेच हा नियम लागू होत नाही. सास्कॅचवान आणि युकोनमध्ये वेळ कायम एकसारखीच असते आणि काही शहरं ठरवतात की त्यांना DST हवा की नाही. मग DSTचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का? तर संशोधन असं सांगतं की DST सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात हार्ट अटॅकचं प्रमाण 24% वाढतं. अपघात, निद्रानाश आणि मानसिक तणावही वाढतो. काही देशांनी DST पूर्णतः रद्द केलाय कारण तो त्यांना अनावश्यक वाटला. यामागचे काही अमेझिंग फॅक्ट्स म्हणजे ऑस्ट्रेलियाने 2000 साली ऑलिम्पिकसाठी DST 2 महिने वाढविला होता कारण लोकांना मॅच उशिरा पाहता याव्यात म्हणून. रशियाने 2011 मध्ये DST कायमस्वरूपी रद्द केला पण लोकांच्या तक्रारीमुळे 2014 मध्ये तो पुन्हा बदलला. तर मित्रांनो, DST हा खरंच फायदेशीर की त्रासदायक? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.